मंचर तालुका आंबेगाव येथे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व उद्योजक देवेंद्र शेठ शाह यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंचर शहराध्यक्ष सुहास बानखेले यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। सुहास बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थनेतून बानखेले दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी संस्थेचे विद्यार्थी व मित्र परिवाराने शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ घुले, आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, गोविंद खिल्लारी, सुनील बानखेले यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छांचा वर्षाव केला। बानखेले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असून अनेक वर्ष ते राजकारणात असताना समाजकारणात त्यांचा जास्त प्रभाव दिसून येतो। दरवर्षी चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर राबवत असतात। गरजूंना मोफत रक्त देण्याचे काम त्यांचे वर्षभर चालूच असते व आरोग्य शिबिरामध्ये व सामाजिक कामात त्यांचा सतत सहभाग असतो। महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व उद्योजक देवेंद्र शेठ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर शहरातच नाही तर आंबेगाव तालुक्यात त्यांचे प्रभावीपणे काम चालू असतात। त्यामुळे मंचर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत।